थेट पालखीची दृश्य आपण पाहतोय। दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। देवनगरीतून आता ही पालखी प्रस्थान ठेवते आहे। पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा, वैष्णवांचा हा सगळा मेळा या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठ्ठल नामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले हे सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात। पालखी आता प्रस्थान ठेवते आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी जमल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे। पालखीचं दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी उसळल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय। देहूनगरीमध्ये आनंदाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण आता पाहायला मिळतंय। टाळ मृदुंगाचा गजर देखील केला जातोय। विठू नामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले हे सगळे वारकरी आणि संपूर्ण आसपंत हा विठ्ठलाच्या नामानं दुमदुमून गेल्याचं देखील पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने भाविक आता पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। पालखी प्रस्थान ठेवते आहे। मजल दरमजल करत ही पालखी आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। मोठ्या संख्येने वारकरी या पालखीमध्ये सहभागी होत असतात। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा लोकशाही मराठीच्या माध्यमातून तुम्ही थेट घर बसल्या पाहू शकताय। जगद्गुरु तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान आता होतं आहे आणि मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। जणू वैष्णवांचा मेळाच या ठिकाणी भरलेला आहे। विठू नामाचा गजर केला जातोय आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये तल्लीन झालेले सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात। पालखी प्रस्थान ठेवते आहे आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठीची ही वारकऱ्यांची लगबग देखील आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसते। मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा हा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतोय। जयघोष झालेला आहे आणि आता पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे। पालखीची ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं आता हे प्रस्थान ठेवलेलं आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये देहूनगरी दुमदुमल्याचं देखील पाहायला मिळतं। संत तुकोबा यांच्या पालखीचं हे प्रस्थान, या पालखी सोहळ्यामध्ये आता शेकडोच्या संख्येने वारकरी सहभागी झालेले आहेत। विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये अवघी देहूनगरी आता दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतं। तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याची ही खास दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। पालखीनं आता प्रस्थान ठेवलेलं आहे। हजारोंच्या संख्येने वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। वैष्णवांचा मेळा, खांद्यावरती भगवी पताका घेतलेले वारकरी, गळ्यामध्ये टाळ आणि तो टाळ वाजवत मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये ठेका धरत असल्याचं देखील पाहायला मिळतं आणि संपूर्ण देहूनगरीचा आसपंत आता विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये, तुकोबांच्या जयघोषामध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय, दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने वारकरी या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक खास या क्षणासाठी या ठिकाणी येत असतात। पालखीनं आता प्रस्थान ठेवलेलं आहे। मोठ्या संख्येने वारकऱ्यांची ही लगबग देखील पालखीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे जी गर्दी झालेली आहे, जो वैष्णवांचा मेळा भरलेला आहे, तो देखील आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील फुगडी खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। ही दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। एकीकडे पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे, दुसरीकडे जो उत्साह या ठिकाणचा आपल्याला पाहायला मिळतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी फुगडी देखील खेळलेली आहे। अमित गोरखे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही फुगडी धरलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। वारकरी आता पालखीच्या दर्शनासाठी लगबग करतायत। गेल्या अनेक दिवसांपासून या पालखी सोहळ्याची लगबग सुरू होती। जय्यत तयारी अशी करण्यात आलेली होती। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा आणि व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे।
वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मंदिर प्रशासन समितीच्या वतीनं देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते आणि अखेर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सोहळ्याची वाट पाहत होते तो सोहळा आता आलेला आहे। याची देही आणि याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांची ही सगळी लगबग आपल्याला पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।